जीबी सिंड्रोमनं वाढवली पुणेकरांची चिंता। जीबी सिंड्रोमनं घेतला पहिला बळी। जीबी सिंड्रोम विरोधात प्रशासन अलर्ट मोडवर। गुइलेन बॅरे सिंड्रोमनं पुणेकरांची चिंता वाढवली असतानाच जीबी सिंड्रोमनं पुण्यात पहिला बळी घेतलाय। जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या सोलापूरच्या तरुणावर पुण्यात 5 दिवस उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला। पुण्यात कामाला असलेल्या सोलापूरच्या तरुणाचा मृत्यू झालाय। पुण्यात सीए असणाऱ्या तरुणाला जुलाबाचा त्रास होत होता। सोलापुरात कार्यक्रमासाठी गेला असता त्याचा अशक्तपणा वाढत गेला। जीबीएसचं निदान झाल्यानंतर 5 दिवस त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू होते। आयसीयू मधून बाहेर हलवल्यानंतर त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला। पुण्यात जीबी सिंड्रोमचे 74 रुग्ण आढळले, त्यातील 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। मात्र पुण्यात जीबी सिंड्रोमचा पहिला बळी गेल्यानं प्रशासन अलर्ट मोडवर आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जीबी सिंड्रोमच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचं जाहीर केलंय। जीबीएसच्या संदर्भामध्ये काल एक नागरिकांनी मला 10 लाखाचं बिल दाखवलं। मी ते आयुक्तांना पाठवलं। पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये जे ह्या आजारांनी पेशंट लोक असतील तर त्यांना YCMला मोफत उपचार त्या ठिकाणी द्यायचे आणि आपल्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत असतील तर त्यांना आपण कमला नेहरू हॉस्पिटल जे आहे आपलं तिथं त्या ठिकाणी उपचार द्यायचे, अशा प्रकारचा निर्णय झाला। जीबी सिंड्रोमनं पुणेकरांची धाकधूक वाढवली आहे, मात्र या आजारापासून वाचण्यासाठी नेमकं काय करायला हवं ते देखील पाहूया। पाणी उकळून थंड करून प्या। शौचाला गेल्यानंतर आणि जेवणाआधी साबणानं हात स्वच्छ धुवा। भाज्या आणि फळं चांगली धुवून मगच खा। मांसाहारी पदार्थ योग्य प्रकारे शिजवा। कच्चं किंवा कमी शिजलेलं अन्न, विशेषतः अंडी आणि मासे खाणं टाळा। गुइलेन बॅरे सिंड्रोम हा आजार अशुद्ध अन्नपदार्थ, प्रदूषित पाणी यापासून होतो। या आजारामुळे शरीरातील नसांवर परिणाम होतो, त्यामुळे तुमच्या हातापायाला वारंवार मुंग्या येत असतील किंवा तुमचे स्नायू कमकुवत वाटत असतील तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या। अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।